नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण. मराठी व्याकरणमध्ये आपण पाहणार आहे मराठी शब्द संग्रह. यामध्ये आपण पाहणार आहे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, मराठी वाक्प्रचार, म्हणी आणि त्यांचे अर्थ, मराठी शुद्ध अशुद्ध शब्द, सध्या आलेली कोशागार भरती, तसेच पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती, तलाठी भरती, MPSC, इतर सर्व सरळ सेवा भरतीसाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. TCS आणि IBPS पॅटर्ननुसार जसे प्रश्न विचारले जातात तसेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तुम्ही जर कोशागार भरतीसाठी फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिले असणार आहे आपले मराठी समानार्थी शब्द. समानार्थी शब्द पाहू आपण. पहिला आहे अश्व. याचे समानार्थी शब्द आहेत घोडा, हाय, तुरंग, वरू, वाजी आणि अस्प. त्यानंतर आहे नट. याचा समानार्थी शब्द आहे अभिनेता. त्यानंतर आहे अभिनय. तर याचे समानार्थी शब्द आहेत अंगविक्षेप, हावभाव. त्यानंतर आहे अमित. याचे समानार्थी शब्द आहेत असंख्य, अपार. त्यानंतर आहे अर्थ. याचे समानार्थी शब्द आहेत हेतू, तात्पर्य, अभिप्राय. त्यानंतर आहे अग्रिम. याचा समानार्थी शब्द आहे मुख्य. त्यानंतर अचंबा. याचे समानार्थी शब्द आहेत आश्चर्य, चमत्कार आणि नवल. त्यानंतर आहे अजान. याचे समानार्थी शब्द आहेत अडाणी, मूर्ख. त्यानंतर आहे अदा. तर याचे समानार्थी शब्द आहेत अभिनय, नखरा आणि हावभाव. त्यानंतर आहे अधम. याचे समानार्थी शब्द आहेत नीच, हलका आणि क्षुल्लक. त्यानंतर आहे अधाशी. याचे समानार्थी शब्द आहेत खादाड, लोभी आणि हावरा. त्यानंतर आहे अध्ययन. तर अध्ययनचे समानार्थी शब्द आहेत अभ्यास, पठन आणि वाचन. त्यानंतर आहे सुभाग्य. याचे समानार्थी शब्द आहेत भाग्यवान आणि नशीबवान. सुंदरचा समानार्थी शब्द आहे मोहक. वाराचा समानार्थी शब्द आहे समीरन आणि समीर. यानंतर आपण पाहणार आहे मराठी विरुद्धार्थी शब्द. सम याचा विरुद्धार्थी शब्द आहे विषम. वात्रटचा विरुद्धार्थी शब्द आहे सद्गुणी. वाचाळचा विरुद्धार्थी शब्द आहे अबोल. त्यानंतर कृत्रिम, नैसर्गिक. मानवी, अमानवी. त्यानंतर देशी, विदेशी. त्यानंतर आहे सौम्य, तीव्र. त्यानंतर आहे प्रगती, अधोगती. त्यानंतर सरळ. याचा विरुद्धार्थी शब्द आहे वाकडा. त्यानंतर आहे तेजस्वी. याचा विरुद्धार्थी शब्द आहे निस्तेज. त्यानंतर आहे जय. याचा विरुद्धार्थी शब्द आहे पराजय. त्यानंतर आहे उत्कर्ष. याचा आहे अपकर्ष.
त्यानंतर अफाट याचा विरुद्धार्थी शब्द आहे मर्यादित. प्रमाणित याचा विरुद्धार्थी शब्द आहे अप्रमाणित. त्यानंतर आहे लघु, याचा आहे मोठे. यानंतर आहे मराठी वाक्प्रचार. पहिला आहे हात ओले होणे, याचा अर्थ आहे भरपूर पैसा मिळणे. त्यानंतर जाती तृण धरणे म्हणजेच शरणागती पत्कारणे. त्यानंतर उखळ पांढरे होणे म्हणजे वैभव प्राप्त होणे. पुढचा आहे वाळीत टाकणे म्हणजे बहिष्कृत करणे. मनात मांडे खाणे, अशक्य कल्पना करत बसणे. बोटे मोडणे, चरफडणे. त्यानंतर आहे धूळ चारणे, याचा वाक्प्रचार आहे पराभव करणे. पाण्यात पाहणे, वैर करणे. त्यानंतर उचलबांगडी करणे म्हणजेच कामावरून कमी करणे. पुढे आहे हाताचा मळ असणे म्हणजेच अतिशय सोपे असणे. पुढचं आहे नाकी नऊ आणणे म्हणजेच त्रासून सोडणे. आभाळ फाटणे म्हणजेच संकट येणे. त्यानंतर कपिला षष्ठीचा योग म्हणजेच दुर्मिळ योग. त्यानंतर आहे डोळे उघडणे, याचा वाक्प्रचार आहे खऱ्या गोष्टीची जाणीव झाल्यामुळे पश्चाताप होणे. पुढचा आहे डोके खर्च करणे म्हणजेच विचार करणे. यानंतर आहे मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ. यामध्ये पहिला आहे अर्थी दान महापुण्य, तर याचा अर्थ आहे गरजू माणसाला दिल्यास मोठे पुण्य मिळते. पुढचा आहे अल्पबुद्धी बहुगर्वी म्हणजेच कमी बुद्धीच्या माणसाला खूप गर्व असतो. त्यानंतर आहे अन्नाचा येतो वास, कोरीचा घेतो घास. इच्छा असून सुद्धा नसल्याचे भासवणे. त्यानंतर अपमानाची पोळी सर्वंग जाडी म्हणजेच अपमानातून मिळालेल्या लाभाचाही तीव्र वीट येतो. त्यानंतर अटक्याचा सौदा येरझारा चौदा, याचा अर्थ आहे अडल्या कामासाठी अधिक परिश्रम करणे. त्यानंतर अचाट खाणे मसनात जाणे म्हणजेच खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास वाईट परिणाम होतो. त्यानंतर आहे अति तिथे माती, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. त्यानंतर अंगापेक्षा बोंगा मोठा म्हणजेच खऱ्या गोष्टींपेक्षा अवडंबरच अधिक. त्यानंतर अडली गाय फटके खाय, एखादी व्यक्ती अडचणीत सापडली की तिला हैराण केले जाते. त्यानंतर अंथरूण पाहून पाय पसरावे, आपली ऐपत व वकूफ पाहून वागावे. त्यानंतर आहे इकडे आड तिकडे विहीर, दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे. पुढचं आहे पाचही बोटे सारखेच नसतात,
याचा अर्थ आहे मनुष्य स्वभाव सर्व ठिकाणी सारखाच नसतो. त्यानंतर शीतावरून भाताची परीक्षा म्हणजेच एखाद्या माणसाच्या छोट्याशा वागण्यावरून त्याची परीक्षा करणे. त्यानंतर काखेत कळसा गावाला वळसा, एखादी वस्तू जवळच असून त्याचा इतरत्र शोध घेणे. त्यानंतर आहे लंकेत सोन्याच्या विटा, तर याचा अर्थ आहे खूप ऐश्वर्य असणे. यानंतर आहे मराठी अशुद्ध शुद्ध शब्द. अशुद्ध शुद्ध शब्द पाहणार आहोत आपण. तर पहिल्या याच्यात असणार आहे शुद्ध शब्द हा चमत्कार, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर दुसऱ्यामध्ये शुद्ध शब्द असणार आहे हा पर्याय क्रमांक 1 संसार. त्यानंतर तिसरा यामध्ये शुद्ध शब्द हा असणार आहे, यामध्ये शुद्ध शब्द असणार आहे पर्याय क्रमांक 2. यामध्ये अतिथी, इथे तची पहिली विलंटी आणि थीची दुसरी विलंटी. त्यानंतर आध्यात्मिक. त्यानंतर पुढचे 4 पर्याय आहेत, यामधून शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर यामध्ये शुद्ध शब्द असणार आहे आध्यात्मिक, पर्याय पहिला. यामध्ये विलंटी असणार आहे मिकची पहिली विलंटी. त्यानंतर दुसऱ्या यामध्ये योग्य शुद्ध शब्द असणार आहे अनसुया, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढच्या 4 पर्यायातून आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 उर्मी. त्यानंतर आहे उहापोह. यामध्ये शुद्ध शब्द असणार आहे पर्याय क्रमांक 4 उहापोह. पुढच्यामध्ये शुद्ध शब्द असणार आहे कोट्याधीश, पर्याय क्रमांक 1. या 2 मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं पेपरमध्ये, त्यामुळे बरोबर लक्षात ठेवायचं आहे. इथं कोट्टे आहे आणि इथं कोट्याधीश दिला आहे. त्यानंतर आहे नाविन्य. तर यामध्ये शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक 2 नाविन्य. पुढे पाहू. त्यानंतर आहे परीक्षा. यामध्ये शुद्ध शब्द असणार आहे पर्याय क्रमांक 2 परीक्षा. इथं दुसरी विलांटी असणार आहे रीची, परीक्षा. त्यानंतर आहे प्रतीक्षा. इथं शुद्ध शब्द असणार आहे प्रतीक्षा. यामध्ये पण तीची दुसरी विलांटी असणार आहे. त्यानंतर आहे प्रावीण्य. प्रावीण्यामध्ये शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक 1 प्रावीण्य, वीची दुसरी विलांटी. त्यानंतर मतितार्थ. इथे शुद्ध शब्द असणार आहे याचा पर्याय क्रमांक 1 मतितार्थ. यामध्ये पहिली विलांटी. त्यानंतर आहे महात्म्य. यामध्ये शुद्ध शब्द असणार आहे पर्याय क्रमांक 1 महात्म्य. त्यानंतर आहे रवींद्र. यामध्ये शुद्ध शब्द असणार आहे
पर्याय क्रमांक 1 रवींद्र. यामध्ये पण दुसरी विलांटी येणार आहे, वीची दुसरी विलांटी. तर हे होते आजचे आपले 60 प्रश्न. आज आपण टोटल 60 प्रश्न बघितलेले आहेत. त्यानंतर पुढे पण आपण असेच शब्दसंग्रहावर व्हिडिओ हे आणणार आहे. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.